चौथी कविता 1. धरतीची आम्ही लेकरं. मुलांनो, आज आपण धरतीची आम्ही लेकरं ही कविता शिकणार आहोत. ही कविता कवी दत्तात्रय नारायण गव्हाणकर यांनी लिहिली आहे. मुलांनो, ही कविता शेती आणि त्या शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावरची आहे. चला तर ही कविता आता आपण पाहूया. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान. मला सांगा बरं, धरती म्हणजे काय? मॅम, धरती म्हणजे जमीन. अगदी बरोबर. या धरतीला आणखी काही समानार्थी नावे आहेत. ती म्हणजेच धरणी, माही, धरित्री. आता मला सांगा बरं, भाग्यवान म्हणजे काय असेल रे मुलांनो? भाग्यवान म्हणजे नशीबवान मॅडम. खूप छान. म्हणजेच शेतकरी व त्याची मुले-बाळे म्हणत आहेत की आम्ही या धरतीची लेकरं आहोत, म्हणजे मुलं आहोत, आणि म्हणूनच आम्ही खूप भाग्यवान आहोत. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. राणी बनी गाती, जशी रान पाखर. मुलांनो, सांगाती म्हणजे सोबती. तुम्ही कधी आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांचं निरीक्षण केलं आहे का? ते आपला जास्तीत जास्त वेळ कुठे घालवतात? ते आपला खूप वेळ शेतात घालवतात मॅम. बरोबर. या कवितेतही शेतकरी व त्यांची मुले म्हणत आहेत, आपण शेतावर जाऊ आणि रानावनातील पक्षी जसे संगतीने म्हणजेच सोबतीने गाणी गातात, तसेच आपणही आनंदाने गाणे गाऊया. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी. मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी. आज आलं फळ त्याच, डुले शिवार. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान. मुलांनो, मला सांगा बरं, मेहनत म्हणजे काय? कष्ट, परिश्रम मॅडम. बरोबर. जमिनीवरी म्हणजे जमिनीवर, वरीस म्हणजे वर्ष, साल, शिवार म्हणजे शेत, वावर. मुलांनो, आपण पाहतो की शेतकरी वर्षभर आपल्या शेतात रात्रंदिवस कष्ट करत असतो. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न बाळगता शेतात कष्ट करतो, घाम गाळतो आणि त्या कष्टाचे फळ त्याला पिकाच्या रूपात मिळते. ज्यावेळी शेतकरी धान्यांनी गच्च भरलेले शेत डुलताना पाहतो, त्यावेळी त्याला होणारा आनंद वेगळाच आणि खूप मोठा असतो.